समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसच्या औंध जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ मनीषाताई योगेश फडतरे आणि सिद्धेश्वर कुरोली गणाचे उमेदवार मनोजदादा देशमुख यांच्या संपर्क दौऱ्यानिमित्त वाकेश्वर आणि भुरकवडी या दोन गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी पक्षाच्या नेत्या औंध संस्थानच्या अधिपती गायत्री देवी, पंतप्रतिनिधी, पंचायत समितीचे माजी उपसभापती SP देशमुख, उपाध्यक्ष हनुमंतराव शिंदे, हर्षिता राजे, पंतप्रतिनिधी, माजी सरपंच राजेंद्र माने, धकटवाडी सरपंच नारायण माने, सिद्धेश्वर कुरोली, माजी सरपंच राजेंद्र देशमुख, लोणी गावचे युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे, हेमंत दादा फडतरे, प्रतापराव देशमुख, अमृतराव देशमुख, सोमनाथ साठे, संदीप देशमुख, संतोष ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती। वाकेश्वर येथील कार्यक्रमात स्वखर्चातून लोकांची कामे मार्गी लावणाऱ्या उमेदवारांची भक्कम पाठराखण करण्याचा निर्धार करण्यात आला। यावेळी माजी उपसरपंच विलास फडतरे, युवा कार्यकर्ते योगेश फडतरे यांनी महेश फडतरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। युवा कार्यकर्ते राजू काशीनाथ फडतरे यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमात सोसायटीचे माजी चेअरमन शशिकांत फडतरे, राजेंद्र फडतरे, आनंदराव फडतरे, रामराव फडतरे, कृष्णराव तुपे, शंकर फडतरे, मच्छिंद्र फडतरे, सरपंच शिवाजीराव कदम, SK कदम, विजय दत्त कदम, शहाजी कदम, मनोज कदम, हनुमंतराव कदम, अविनाश कदम, उत्तम कदम, दादासू कदम, भीमराव कदम आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज सकाळी विरोधी पक्षाची माणसं आम्हाला भेटली होती। मी त्यांना म्हणलं काय कसं चाललंय, म्हणले आमच्या आता सुरुवात आहे, तुमचं खूप चांगलं चाललंय। बघा काय म्हणले, तुमच्याबद्दल खूप चांगली चर्चा आहे, पण ही शेवटपर्यंत टिकेल का? या शब्दाचा अर्थ मला प्रत्येक नागरिकाकडनं पाहिजे, प्रत्येक मतदाराकडनं पाहिजे। शेवटपर्यंत टिकेल का म्हणजे काय? हो, 14 दिवसात अशी काय परिस्थिती बदलणार आहे की हे टिकणार नाही। अहो, आपण सुसंस्कृत माणसे, ज्या ती समोरच्या उमेदवाराचे प्रतिनिधी आम्हाला म्हणतायत शेवटपर्यंत टिकेल का म्हणजे आम्ही केलेली चांगली कामं, आमचं शिक्षण, आमच्या बरोबर असणारे सगळ्या व्यक्ती, आपल्या मागे उभा असणारे सगळे पालक यांची कपॅसिटी बघता हे जग बदलू शकतील। तरी समोरच्याला माहिती आहे की हे शेवटपर्यंत टिकेल का? शेवटी राष्ट्रवादी नाही, आपण महाराष्ट्रवादी आहे। म्हणजे राष्ट्रवादी फक्त राष्ट्रवादी नाही, महाराष्ट्रचा विचार वाढवणारी वादी आहे, महाराष्ट्रवादी। आणि निश्चितच वाकेश्वर ग्रामस्थांनी आमचे जे विचारसरणी असते, जसं की तुम्ही पण विचार केला पाहिजे आज भुरकवडी गावाने की आपला भाग 5 वर्षासाठी पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, त्याच्या मार्फत होणाऱ्या सुधारणा असतील, या कोणत्या कारभाराच्या हातात जाव्यात, म्हणजे थोडक्यात उमेदवार कसा असावा। ज्या भुरकवडी गावाला वैचारिक बैठक आहे आणि साहेब की ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीला सर्वच्या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य या गावाने बिनविरोध निवडून दिले, त्याच पद्धतीने या गावची संस्कृती फक्त माझ्यामध्ये इलेक्शन या गावात तुम्ही होऊन देत नाही। किती वर्ष झाले? 30 वर्ष झाले इलेक्शन होऊन देत नाही। तर हा आदर्श गाव ज्या गणामध्ये, ज्या गटामध्ये एक आदर्श गाव म्हणून उपस्थित आहे, त्याच आदर्श गावाचा गणात आणि गटात आताच्या ज्या उमेदवारी येऊ घातल्यात त्याच्या मागे विचारसरणी काय बघा। भुरकवडी गावाने, कारण की आताची परिस्थिती खटावांची आपण बघताय, एका एका घरातले 4-4 आणि 5-5 उमेदवार उभे केले जात आहेत। कशासाठी? त्यासाठी आपल्याला जागा होणं गरजेचे। 1947 साली एक मोठा रणसंग्राम उभा केला गेला होता भारतात। राणीसाहेब, 200 वर्षांचं पारतंत्र्य घालवण्यासाठी आपण लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं। 200 वर्ष गेली, इंग्रज काय हुशार नव्हते, म्हणजे लढाऊ नव्हते पण हुशार होते, त्यांना यायची संधी आपणच दिली आपल्या घरात। प्रतिनिधी रविराज महामुनी, शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।